Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करते मी सकाळच्या ब्रेकफास्टपासून. तर आज आहे सॅटरडे. तर आज ब्रेकफास्टमध्ये मी राईस आणि डाळीचे डोसे बनवायला घेतले. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी जे ढोकळ्याचं बॅटर तुमच्यासोबत शेअर केलं होतं तेच इन्ग्रेडियंट्स घेऊन मी सेम डोसासाठी सुद्धा बॅटर बनवलं. जसं की राईस, चणा डाळ, थोडी उडद डाळ आणि सर्व मिक्स करून बॅटर रेडी केलं आणि ते लगेच करायला घेतलं. यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा यूज केला नाही. जसं मिक्सीमधून पिसून काढलं त्यानंतर त्याचे डोसे मस्त बनतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. जे ढोकळ्यासाठी वापरलं होतं तेच बॅटर इथे मी डोसासाठी आज बनवलं होतं. आणि रुद्रांसाठी मी छान असे छोट्या उत्तप्पमसुद्धा बनवून घेतले त्याचे. आणि इथे आमचा डोसा, छान चटणी असा ब्रेकफास्ट आम्ही सॅटर्डेला एन्जॉय केला. आणि आज आम्हाला जायचं होतं बाहेर. तर आठवडाभर आपण घरीच असतो म्हणून विकेंडला कुठेतरी जायचं. तर आज आम्ही पार्कला जाणार होतो. त्याचसोबत मी तुमच्यासोबत शेअर करते, यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा इयर एंडिंग असतं त्यावेळेला एक गिफ्ट मिळतं. ते गिफ्टची पॅकिंग अशा प्रकारे होती आणि छान पॅकिंग केलेली होती. त्यासोबत काही जागरी गजकसुद्धा होत्या आणि यामध्ये कॉर्न चिवडा दिला होता. आणि हे डिफरंट फ्लेवर्सचे काही चॉकलेट्स होते. हे गिफ्टमध्ये यांना मिळालं होतं. त्याच्यासोबत शेअर केलं आणि एक छान असं कार्ड होतं त्यामध्ये. त्यानंतर जेवण वगैरे करून थोडं रेस्ट करून 4 वाजता आम्ही निघालो ठाण्याच्या सेंट्रल पार्कला. तर हे नवीनच झालेलं ठाण्याचं सेंट्रल पार्क आहे. खूप छान आहे, खूप हिरवळ आहे, भरपूर झाडे तिथे लावलेली आहे. तर त्याचाच टूर तुम्हाला आज करवते. तर जवळच असल्यामुळं आम्ही बाईकने तिथे गेलो होतो. तर आता इथे तिकीट काउंटरवरनं मी तिकीट घेतलं. पर हेड 30 रुपीज आहे. आणि आता आम्ही पार्कमध्ये एंट्री केली. तुम्ही बघू शकता किती छान हिरवळ आहे इथे आणि खूप मस्त पार्क आहे. जे इथे जवळपास राहतात त्यांच्यासाठी तर खूप छान आहे. आणि छान वाटतं कधी आपल्या रोजच्या रुटीनमधून बाहेर पडलं आणि थोडं अशा नॅचरल प्लेसवर फिरायला आलं तर मन एकदम प्रसन्न होतं. आणि इथे वृद्ध लोकांसाठी ही गाडीसुद्धा अरेंज केली आहे जी पूर्ण पार्क फिरवून आणते. तर ही पण एक छान सोय इथे त्यांनी केलेली आहे. आणि इथे आता माझी ड्युटी सुरू झाली रुद्रांच्या मागे पळायची. आणि इथे लावलेली फुलं जी होती एकदम कलरफुल, खूप छान वाटत होतं. जेव्हा आपण रिअल आईजने बघतो तेव्हा असं वाटतं एकदम मन छान असं प्रसन्न होतं. आणि खूप सारे कलरफुल फ्लावर्स जेव्हा बघतो त्यावेळेचा एक आनंद वेगळाच असतो. त्यानंतर इथे एक मुलांसाठी छान चेस बनवलेला आहे. स्पेशली लहान मुलांसाठी जो प्ले एरिया या पार्कमध्ये बनवला आहे तो खरंच खूप छान आहे. सोबतच इथे साईडनी जे दिसतं आहे ते पाईपनी इथे छान असा रूट बनवलेला आहे. म्हणजे एका साईडवरून दुसऱ्या साईडला जाण्यासाठी तो पाईप जसं बांबूच्या याच्यामधून गेल्यासारखं वाटतं. आणि रात्रीला ज्या वेळेला त्यामध्ये लाईट्स लागतात त्यावेळेला तो छान वाटतो. एक रस्ता असा बनवलेला आहे, तो मी दाखवेल तुम्हाला जेव्हा संध्याकाळ होईल. त्यानंतर लाईट्स लागल्यानंतर तिथे कसं दिसतं. आणि इथे आता आम्ही आलो आहे, लहान मुलांचा जो प्ले एरिया बनवला आहे तिथे आम्ही आलो.
तर इथे रुद्रांसोबत मी पण पुरेपूर एन्जॉय करत होते. इथे काही ड्रम्स होते ते पण मी वाजून बघितले. आणि लहानांसोबत मोठ्यांनीसुद्धा तेवढंच एन्जॉय करायला पाहिजे. शेवटी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर आपण आनंद शोधायला शिकलो तर यालाच तर जगणं म्हणतात ना. म्हणून आनंदी राहण्यासाठी कोणतीही संधी सोडायची नाही, त्याचा पुरेपूर एन्जॉय करून घ्यायचा. प्ले एरियाच्या थोडं पुढे गेल्यानंतर रोप लाईन आहे आणि साईडलाच काही जिमचे इक्विपमेंट्ससुद्धा आहेत लावलेले. तिथे जिमसुद्धा करू शकतो. तर ज्यांनी मॉर्निंगला आज एक्सरसाइज केला नव्हता ती लोकं तिथे एक्सरसाइजसुद्धा करत होते. म्हणजे आता मी जे दाखवले ते इक्विपमेंट नाही, तर पुढे जाऊन परत दुसऱ्या ठिकाणी पण होते, तिथे काही लोक एक्सरसाइजसुद्धा करत होते. आणि इथे मध्ये मध्ये मला रुद्रांश चेक करायला येतो की आपली मम्मी आहे तर ना, हरवली तर नाही, म्हणून तो मागे येऊन मलासुद्धा घ्यायला येत होता. आणि इथे ही हिरवळ आणि त्यावरचे जे फुलं होते ना, ते एकदम मन मोहून टाकणारे होते. आणि जेव्हा बघतो ना आपण तेव्हा खूप छान वाटतं. म्हणून असे जे प्लेसेस असतात तिथे नक्कीच मध्ये मध्ये फिरायला जायचं. डोळ्यांना पण तेवढंच छान आल्हाददायक वाटतं आणि आपलं काही वेळेसाठी का होईना पण आपलं रोजचे ताणतणाव, टेन्शन्स हे विसरून आपण थोडंसं असं लाईफ जगलं ना, तर त्याच्यासारखा दुसरा मात्र आनंद नाही. तर इथे आम्ही केला थोडासा फोटोशूट आणि मागचं बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता. तर छान एक ब्रिज बनवला आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आणि खाली छान आर्टिफिशियल एक तलाव बनवलेला आहे. आणि हे इथे बघा, हे जे झरे बनवले आहे हे तसं बघितल्यावर असं वाटतं नॅचरल आहे, हे आर्टिफिशियल झरे बनवले आहे, पण खूप सुंदर त्यांनी ते बनवलेलं आहे. आणि साईडलाच हा ब्रिज आणि तलावसुद्धा दिसतो. जे बघितल्यानंतर एखादं शूटिंग प्लेससारखं हे वाटतं. आणि याच्याच वरती बिल्डिंग्स आहेत, म्हणजे जिथे ज्यांचे कोणाचे तिथे फ्लॅट असतील तर त्यांच्यासाठी तर हे दृश्य एकदम छान आहे सकाळी सकाळी बघायला. तर त्याच्यासोबतचाच एक बॅकग्राऊंड व्ह्यू तुम्हाला मी दाखवते आहे. आणि मध्ये मध्ये छान चेअर्ससुद्धा ठेवलेल्या होत्या बसायला, म्हणजे तिथे बसूनसुद्धा आपण सर्व जे नॅचरल सिनरी आहे त्याचा आनंद घेऊ शकतो. आणि मला सर्वात जास्त आवडत होतं ज्या हिरवळीवर जे फुलं तिथे दिसत होते ते बघायला मला खूप आवडतात. या साईडने सुद्धा तुम्हाला झऱ्याचा एक लुक दाखवते. आणि ते झुळझुळणारं पाणी आणि त्याचा आवाज खूप छान वाटतं. आणि इथे काही फाउंटनसुद्धा तयार केलेले आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला ते फाउंटन आणि ते गार हवा आणि खूप मस्त वाटत होतं. रुद्रांशनी पण भरपूर एन्जॉय केला इथे. मुलांना कधी कधी अशा ठिकाणी घेऊन यायला पाहिजे, त्यामुळे त्यांचा मेंटली आणि फिजिकलीसुद्धा ग्रोथ होण्यास मदत होते. नेचरशी त्यांना जोडता येतं, कारण की आपण अशा ठिकाणी राहतो एकदम मुंबई ठाणेसारख्या ठिकाणी राहायचं जिथे हिरवळ दूरदूरपर्यंत दिसत नाही, फक्त जिकडे पाहावं तिकडं फ्लॅटच फ्लॅट दिसतात. म्हणून असं कधी कधी जे पार्ट्स बनवलेले आहेत तिथे नक्की विकेंडला यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि नक्कीच या जे नेचर आहे त्याचा आनंद घ्यायला पाहिजे. आणि संध्याकाळच्या वेळेला लाईट्स लागले होते, सेंट्रल पार्कचा एक लोगो बनवलेला आहे, तिथे आम्ही काही फोटोशूट केलं. सोबतच इथे काही मुघल गार्डन, जापनीज गार्डन, चायनीज गार्डन असे वेगवेगळ्या प्रकारचे काही गार्डन्स बनवलेले आहे, म्हणजे जिथे फोटोशूट खूप छान पद्धतीने आपण तिथे करू शकतो. आणि सोबत बोन्साय गार्डनसुद्धा आहेत. पण यावेळेला रुद्रांश थकला होता म्हणून तो चिडचिड करायला लागला, म्हणून आम्हाला लवकर बाहेर पडावं लागलं. आणि इथे लाईट्स बघू शकता तुम्ही. आता लाईट्स लागल्यानंतर तर खूप छान वाटतं संध्याकाळचं.
आणि मी जे तुम्हाला सांगत होते जो रूट तयार केला आहे हे पाईप्स आहे, पण दुरून बघितल्यावर असं वाटतं की ते बांबूच्या रूट्समधून एक हे केलेलं आहे म्हणून रस्ता, बट ते प्लास्टिक पाईप्स आहे आणि त्यावर पूर्ण वेली चढवलेल्या आहेत आणि त्यामधून हा एक रूट तयार केला आहे. आतमध्ये लाईट्स लागल्यानंतर खूप छान वाटत होतं आणि शेवटी मग आम्ही इथनं बाहेर पडलो आणि घरी जाण्यासाठी निघालो. पण मला भूक लागली होती म्हणून माझे ऑल टाईम फेवरेट मी पाणीपुरी ट्राय केली, पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर घरी आलो. तर आज रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवलं होतं वांग्याचं भरीत, फोडणीचा भात आणि चपाती. आणि जाताना मी लोणी रेडी करून गेले होते, तर मी घरीच 1 महिन्याची साय जमा करते, फ्रीझरमध्ये ठेवते आणि घरीच तूप बनवते. तर लोणी रेडी होतं आणि मला माहिती होतं तिकून आल्यानंतर थकून जाणार, म्हणून जस्ट मला ते आता तापवून ठेवायचं होतं. मग आता मी लोणी तापवायला ठेवलं आहे आणि आता याचं तूप मी इथं रेडी करून घेतलं आहे. आणि जेव्हा असं ट्रान्सपरंट दिसायला लागतं त्यावेळेला समजून जायचं की तूप आपलं प्रॉपर कडवलेलं आणि रेडी झालेलं आहे. आणि ते मी नंतर छान असं स्वच्छ डब्यामध्ये भरून ठेवलं आहे. तर इथे होममेड घी तयार झाला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.